विद्यापीठ पदभरती झाली पाहिजे, कारण की ही 12 वर्षापासून झालेली नाही आहे। आणि दुसरा मेन विषय असा आहे की कृषी विषय हा शालेय शिक्षणात समावेश त्याचा झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन चांगलं होईल भारताचं। हे उपोषण तसंच चालू राहणार जोपर्यंत मागण्या मान्य नाही होतील तोपर्यंत। जर इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार विद्यार्थी हे प्रेमानेच म्हणजे लढा देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जितकं होईल तितकं आम्ही आमच्याकडून लढा देऊ आणि शांततेनेच लढा देऊ। फक्त जोपर्यंत मागण्या मान्य नाही होत तोपर्यंत पण आम्ही लढा देणार आहोत आणि शेवटापर्यंत लढा देणार आहोत। कृषी पदवीधरांच्या विविध मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी स्पर्धा मंचच्या वतीनं हे उपोषण या ठिकाणी करत आहोत। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आम्ही हे बेमुदत साखळी उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर याच्यामध्ये प्रामुख्याने जी गेल्या 12 वर्षापासून रखडलेली जी विद्यापीठ पदभरती आहे ती विद्यापीठ पदभरती झाली पाहिजे। त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून आम्ही ज्यासाठी संघर्ष करतोय असा आमचा शालेय शिक्षणामध्ये जो कृषी विषय आहे तो कृषी विषय हा समाविष्ट झाला पाहिजे। त्यानंतर आमची जी तिसरी मागणी आहे ती म्हणजे मृदा आणि जलसंधारणचा आता नुकताच आकृतीबंध तयार झाला, त्याच्यामध्ये जी आमची अलाइड ब्रँच आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यांना पात्र करण्यात आलं, मात्र हे ॲग्रिकल्चरला पात्र करण्यात आलं नाही। तर त्यांना पात्र केल्याबद्दल आमचा कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही, परंतु आम्ही देखील त्याचाच एक भाग असल्याने ॲग्रिकल्चरला सुद्धा त्याच्यामध्ये पात्र करण्यात यावं अशा या प्रामुख्याने मागणीसाठी या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व विद्यार्थी बेमुदत साखळी उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहोत। तर विद्यापीठ प्रशासनाकडून या आंदोलनाची आम्हाला समाधानकारक तरी त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही। जर आज आम्हाला समाधानकारक ठोस उत्तर भेटलं नाही तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाची घोषणा करत आहोत।